काल बघितले होते आपण मेंबरशिप ऑपरेटर. नंतर अगोदर बघितलं होतं की आयडेंटिटी ऑपरेटर कशाला म्हणायचं. करेक्ट आहे. नेक्स्ट अरिथमॅटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, आयडेंटिटी ऑपरेटर आणि मेंबरशिप ऑपरेटर हे आपण कव्हर केलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आज आपण बघणार आहोत जे पण आपले राहिलेले ऑपरेटर आहेत ते आपण आज एंड करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट उद्यापासून आपण फ्रेश टॉपिक घेणार आहोत, तो आहे फ्लो कंट्रोल. कोणता टॉपिक आहे? फ्लो कंट्रोल. त्या फ्लो कंट्रोलमध्ये ते आपण उद्या बघू काय काय असतं, काय नाही, काय यूज होतो, रिअल टाईममध्ये काय गरज आहे आपल्याला फ्लो कंट्रोलची, प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला काय यूज करावं लागतं हे आपण सगळं उद्या बघू. आज आपला फोकस राहील फक्त 5 नंबरचं जे पण ऑपरेटर आहे टर्नरी ऑपरेटर, नेक्स्ट लॉजिकल ऑपरेटर, नेक्स्ट बिटवाईज ऑपरेटर. ठीक आहे. आता हे जे बिटवाईज ऑपरेटर आहे हे आउटडेटेड ऑपरेटर. काय आउटडेटेड हे जे ऑपरेटर आहे बिटवाईज ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत, पण याचा रिअल टाईममध्ये आपण जास्त यूज नाही करणार आहोत. आता हा कुठे यूज होतो ते आपण बघू. ठीक आहे. फर्स्ट टुडेज टॉपिक इज टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर आता याला टर्नरी ऑपरेटर का म्हणतात ते आपण बघू. ठीक आहे. टर्नरी ऑपरेटर टर्नरी ऑपरेटर कंटेन्स 3 ऑपरंड्स. किती ऑपरंड्स? 3. म्हणून याला म्हणलं जातं टर्नरी ऑपरेटर. 3 ऑपरंड्स. आता ऑपरंड्स काय असतं म्हणजेच व्हॅल्यूज. ठीक आहे. ए प्लस बी आणि ए आणि बी काय झालं? ऑपरंड्स प्लस काय आपला ऑपरेटर. ठीक आहे. तर त्याला म्हणलं जातं ऑपरंड्स. आता हे जे पण टर्नरी ऑपरेटर असतं ते जे पण ओल्ड लँग्वेजेस आहे जसं की C++, जावा त्यांच्यामध्ये डिफरंट आहे. पायथनमध्ये त्याचं स्वतःचं एक टर्नरी ऑपरेटर आहे. ते कसं यूज करायचं आपण ते बघू. टर्नरी ऑपरेटर contains 3 operands. That's why this operator called ternary operator. समजलं टर्नरी ऑपरेटरला टर्नरी ऑपरेटर का म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत टर्नरी ऑपरेटर कसं लिहायचं. पायथनमध्ये टर्नरी ऑपरेटर कसं लिहायचं आपल्याला बघायचं आहे. तर जी पण ट्रू कंडिशन असणार आणि जेव्हा पण आपल्याला रिअल टाईममध्ये एखादी कंडिशन जर आपल्याला चेक करायची आणि ती एका लाईनमध्ये जर करायची असेल तर आपण कोणता ऑपरेटर यूज करणार? टर्नरी. सपोज मी इनपुट दिला 4, मला चेक करायचं आहे की तो नंबर इव्हन आहे की ऑड आहे किंवा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण टर्नरी ऑपरेटर यूज करणार आहोत. पुढे आपण फ्लो कंट्रोलमध्ये बघणार आहोत एफएस वगैरे हे ज्या गोष्टी आहे. ठीक आहे. तसंच आपल्याला टर्नरी ऑपरेटर आहे. इथे आपण टर्नरी ऑपरेटरचा सिंटॅक्स काय असतो ते आपण बघू. सिंटॅक्स फॉर टर्नरी ऑपरेटर. ट्रू कंडिशन, नेक्स्ट इफ स्टेटमेंट, इफ ब्लॉक आणि एल्स. हे झालं टर्नरी ऑपरेटरचा जो पण सिंटॅक्स येतो. आणि इथे आपण लिहिणार फॉल्स स्टेटमेंट विथ ट्रू स्टेटमेंट. ठीक आहे. आता आपण याला आपण एका एक्झाम्पल थ्रू समजू. ठीक आहे. बघा सपोज मी एक इनपुट घेतो युजरकडून. इनपुट आहे जसं की 4. आता इनपुट घेण्यासाठी मी ऑलरेडी एक सांगितलं तुम्हाला की इनपुट फंक्शन आहे आपल्याकडे. कोणता फंक्शन आहे? इनपुट. आणि बाय डिफॉल्ट जेव्हा पण आपण इनपुट घेतो तो कशा फॉर्ममध्ये असतो? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. करेक्ट आहे. तर तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असतो, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल इंटिजरमध्ये. कशामध्ये? इंटिजरमध्ये. नम इक्वल टू इंट इनपुट इंटर 1 नंबर. नेक्स्ट
आता हा जो पण नंबर मी घेतलाय इनपुट नम, हा मला चेक करायचा आहे इव्हन आहे की ऑड आहे, इव्हन आहे की ऑड आहे. ठीक आहे. आता मी लिहिणार इफ कंडिशन. इफ पुढे कंडिशन देणार, जर हा नंबर मॉड्युलस बाय 2 इक्वल टू जर 0 असेल, 0 असेल, ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर मला इथे एक स्टेटमेंट प्रिंट करावं लागेल, जसं की प्रिंट इवन. समजतंय? इफ दिस कंडिशन इज अ ट्रू देन प्रिंट इवन, प्रिंट इवन. समजतंय? नेक्स्ट, जर ही कंडिशन ट्रू नाही झाली, जर ही कंडिशन ट्रू नाही झाली तर आपण प्रिंट करणार एल्स प्रिंट ऑड नंबर, ऑड. हे झालं टर्नरी ऑपरेटर. किती ऑपरंड्स आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यामुळे याला म्हणलं जातं टर्नरी ऑपरेटर. बघा, प्रिंट डायरेक्टली मी हा प्रोग्राम आता रन करणार. Ctrl+Alt+N, एंटर 1 नंबर 4. करेक्ट येते आउटपुट? समजलं टर्नरी ऑपरेटर कसं लिहायचं? आता यावरती आपण खूप सारे एक्झाम्पल बघू. ठीक आहे. आता हे झालं इवन अँड ऑड साठी. जर हा नंबर मी देतोय इनपुट, तो जर मॉड्युलस बाय 2 इक्वल टू जर 0 असेल तर प्रिंट करायचा आहे इवन, अदरवाईज तो असेल ऑड. करेक्ट आहे. पण मी नंबर दिला 0, बघा इथे काय दाखवत आहे? इवन. करेक्ट आहे का नाही? पण मला इथं मेसेज प्रिंट करायचा आहे की तुम्ही जो नंबर प्रिंट केला आहे तो 0, तो इवन, नॉट इवन ऑड, नॉट ऑड. जसं की नेक्स्ट हा प्रोग्राम मी कॅन्सल करतो समजा, आणि इथे दुसरा प्रोग्राम लिहिला, जसं की पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. एक नंबर मी युजरकडून घेतला, तो मला चेक करायचा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. आता त्यासाठी टर्नरी ऑपरेटर कसं लिहिणार बघा आपण. इनपुट घेतलंय नम मध्ये. नेक्स्ट, इफ num is greater than 0, num is greater than 0, then print this number is a positive, print positive. Otherwise this number is negative, this number is negative, else print negative. बघा आउटपुट मध्ये 4 पॉझिटिव्ह, परत रन केला -4 निगेटिव्ह. हा झाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण मी जर इथं कंडिशन दिली आणि इनपुटमध्ये जर समजा मी दिलं 0, सपोज 0, आता 0 पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. करेक्ट आहे का नाही? तर त्यासाठी आपल्याला इथे अजून एक कंडिशन लिहावं लागेल, आणि ती अजून एक कंडिशन जर आपण लिहिली तर हे होणार नेस्टिंग. काय होणार? नेस्टिंग. म्हणजेच एक टर्नरी ऑपरेटर इथून इथपर्यंत लिहिलंय, पण अजून एक टर्नरी ऑपरेटर आपल्याला या टर्नरी ऑपरेटरमध्ये लिहायचं आहे, आणि त्या प्रोसेसला म्हणतात नेस्टिंग. एक टर्नरी ऑपरेटर दुसऱ्या टर्नरी ऑपरेटरमध्ये. समजतंय? जसं की बघा, इफ नंबर इज लेस दॅन 0 देन प्रिंट else print 0. बघा आउटपुट मध्ये काय येत आहे? 0. समजतंय? इथून इथपर्यंत मी काय केलंय? एक टर्नरी ऑपरेटर यूज केलाय. परत त्या टर्नरी ऑपरेटर मध्ये परत दुसरं टर्नरी ऑपरेटर. आता ही जर कंडिशन ट्रू होतीये तर म्हणजेच काय? निगेटिव्ह. जर ही कंडिशन ट्रू नाही झाली मग तो नंबर काय? डेफिनेटली 0 असणार. म्हणजे एका लाईन मध्ये मी हा कोड लिहिला आहे. हा फायदा आहे टर्नरी ऑपरेटरचा. हा फायदा कशाचा आहे? टर्नरी ऑपरेटरचा. आता इथं आपण प्रिंट लिहिलंय. समजतंय का? थोडंसं डिफिकल्ट वाटतंय का? हॅलो,
नाही ओके सर. ओके, चालेल. हे झालं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. ठीक आहे. आता हे जे ऑपरेशन आपण परफॉर्म केलंय, हे नेस्टिंग. टर्नरी ऑपरेटरमध्ये नेस्टिंग पॉसिबल आहे. नेस्टिंग म्हणजेच काय, एका टर्नरी ऑपरेटरमध्ये आपण दुसरा टर्नरी ऑपरेटर लिहू शकतो, पण जे बाकीचे ऑपरेटर आपण बघितले होते त्यामध्ये तसा काही प्रकार नव्हता, नेस्टिंग वगैरे. ठीक आहे. आता हे नेस्टिंग तुम्हाला उद्याच्या टॉपिकमध्ये फ्लो कंट्रोलमध्ये चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे. बघा, हा झाला एक बेसिक प्रोग्राम. नेक्स्ट, आता मला युजरकडून काय करायचं आहे, एक एज घ्यायची. काय घ्यायची, एज. एज जर ग्रेटर दॅन 18 असेल किंवा इक्वल टू 18 असेल तर मग तो काय इलिजिबल आहे फॉर वोटिंग. कशासाठी, वोटिंगसाठी इलिजिबल आहे. जसं की मी घेतलं एज. एज एक व्हेरिएबल घेईल मी, इंट. इनपुट इंटर युअर एज. नेक्स्ट, आता आपण इथं डायरेक्टली प्रिंट लिहिलं होतं. इथं काय लिहिलं होतं आपण, डायरेक्टली प्रिंट लिहिलं होतं, पण आपण तसं नाही लिहिणार आता. बघा, इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इफ दिस कंडिशन इज अ ट्रू देन प्रिंट वन मेसेज इन डबल कोट्स, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर आपण लिहिणार इथं एल्स पार्ट. काय लिहिणार, एल्स पार्ट. यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. आणि हा जो पूर्ण रिझल्ट आहे, जर ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा रिझल्ट प्रिंट होईल, पण हा प्रिंट नाही होणार. का नाही प्रिंट होणार, कारण की हा डबल कोटेशन मध्ये लिहिला आहे. फक्त प्रिंट फंक्शन मध्ये लिहिला आहे का, नाही. त्यामुळे हा प्रिंट नाही होणार. मग आपल्याला तो एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावा लागेल ना. ही जे पूर्ण एक्सप्रेशन आहे, इथून इथपर्यंत एक्सप्रेशन लिहिलं आहे, त्याचा मला जो पण फायनल रिझल्ट असेल, फायनल रिझल्ट असेल, तो मला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावा लागेल. जसं की मी लिहिणार इथं आहे रिझल्ट इक्वल टू, समजतंय, आणि नंतर प्रिंट करणार रिझल्टला, प्रिंट रिझल्ट. बघा, इंटर युअर एज मी दिला 13. काय येत आहे, यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. नेक्स्ट, 18, you are eligible for voting. Next, 19 are eligible for voting. समजलं टर्नरी ऑपरेटर कसं वर्क करत आहे. नेक्स्ट, हे टर्नरी ऑपरेटर समजलं असेल तर आपण नेक्स्ट ऑपरेटर बघू. ठीक आहे. का अजून काय एक्झाम्पल घ्यायच्यावरती. ओके. हो. नेक्स्ट ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर. कोणते ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर्स. whenever you want to check multiple conditions, these operators very useful. There are four logical operator available, or three
3 लॉजिकल ऑपरेटर अवेलेबल इन पायथन. लॉजिकल ऑपरेटर available in Python. First one or second one and third one not. Third one not. आता बघा हे ऑपरेटर कसे वर्क करतात. ठीक आहे, जेव्हा पण मला मल्टिपल कंडिशन चेक करायचे आहे ॲट अ टाइम, तर तेव्हा आपण कोणतं ऑपरेटर यूज करणार? ऑर ऑपरेटर, अँड ऑपरेटर, नॉट ऑपरेटर. आता हे कसं वर्क करतं आपण इंटरनली ते बघू थोडंसं इन डिटेलमध्ये. फर्स्ट ऑपरेटर ऑर ऑपरेटर. ट्रू प्लस ट्रू इक्वल टू ट्रू. जेव्हा पण फर्स्ट कंडिशन ट्रू असेल किंवा सेकंड कंडिशन ट्रू असेल, आपल्याला रिझल्ट काय मिळेल? ट्रूच्या फॉर्मॅटमध्ये. कशाच्या फॉर्मॅटमध्ये? ट्रूच्या फॉर्मॅटमध्ये. कशामध्ये? ऑरमध्ये. नेक्स्ट वन ट्रू प्लस फॉल्स इक्वल टू ट्रू. नेक्स्ट ट्रू फॉल्स प्लस ट्रू इक्वल टू ट्रू. फॉल्स प्लस फॉल्स इक्वल टू फॉल्स. ठीक आहे, हे झालं लॉजिकल ऑपरेटर बद्दल. नेक्स्ट आता बघा प्रिंट ट्रू ऑर ट्रू. आता रिझल्ट काय मिळेल मला? ट्रूच्या फॉर्मॅटमध्ये काय मिळेल? ट्रू. बघा ठीक आहे. नेक्स्ट फॉल्स प्लस ट्रू काय मिळेल? ट्रू. नेक्स्ट ट्रू प्लस फॉल्स ट्रू. नेक्स्ट फॉल्स प्लस फॉल्स. आपल्याला काय मिळेल रिझल्ट? आता फॉल्स. समजतंय? हे एवढे एक्सप्रेशन, हे जे 4 मी लिहिलं आहे, हा टेबल तुम्ही फक्त लक्षात ठेवा. याला म्हणतात ट्रूथ टेबल. काय म्हणतात? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल फॉर ऑर ऑपरेटर. नेक्स्ट प्रिंट ट्रू प्लस ट्रू. ट्रू फॉल्स. या केसमध्ये आपल्याला काय रिझल्ट मिळेल? फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये ट्रू. नेक्स्ट केसमध्ये ट्रू. आता हे कुठे यूज होता? जेव्हा पण आपण फ्लो कंट्रोल बघणार आहोत. ठीक आहे, तर फ्लो कंट्रोलमध्ये आपण बघणार आहोत जेव्हा पण मल्टिपल कंडिशन्स आपल्याला चेक करायचे आहे तेव्हा हे ऑपरेटर यूज होता. नेक्स्ट सेकंड नंबर अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटर. फॉल्स तर जेव्हा पण मी अँड ऑपरेटर अप्लाय करणार तेव्हा आपल्याला दोन्ही कंडिशन जेव्हा ट्रू असेल तेव्हाच आपल्याला काय मिळेल?
ट्रू आउटपुट मिळेल, अदरवाईज फॉल्स, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे, हे झालं अँड ऑर आणि अँड बद्दल. ठीक आहे, आपण याची एक्झाम्पल बघू. जसं की मी प्रिंट घेतलं, प्रिंट प्रिंट ट्रू प्लस ट्रू. आता आपल्याला रिझल्ट मिळेल ट्रू. काय रिझल्ट मिळेल? ट्रू. बघा, ट्रू. ठीक आहे, आणि हे जे पण आहे याला मी कमेंट करतो थोड्या वेळासाठी. काय मिळते आपल्याला आता? ट्रू. बघा, आता इथे काय होत आहे? 1+1, 1+1 म्हणजेच काय? ऍडिशन 2. तो म्हणजेच काय? इंटरनली ट्रू कन्सिडर केला जातं. इथे ऍडिशन होतीये. ठीक आहे, आणि जे 2 येत आहे त्याला कन्सिडर करायचं ट्रू. काय करायचं? ट्रू कन्सिडर करायचं. आता इथे आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये रिझल्ट मिळत होता ऑर मध्ये, करेक्ट आहे का नाही? पण इथे आपल्याला काय मिळत आहे? ट्रू प्लस ट्रू. इथे 2 मिळत आहे, म्हणजे 1+1, 1+1 2. ठीक आहे, हे झालं प्लस ऑपरेटर. सॉरी, इथे अँड ऑपरेटर पाहिजे. ठीक आहे, आता बघा, ट्रू. नेक्स्ट प्रिंट ट्रू अँड फॉल्स, ट्रू अँड फॉल्स. नेक्स्ट प्रिंट फॉल्स अँड ट्रू. प्रिंट फॉल्स अँड फॉल्स. बघा आता रिझल्ट. ट्रू. ट्रू कोणत्या टर्मिनॉलॉजी मध्ये मिळते? फक्त आपल्याला जेव्हा पण दोन्ही कंडिशन ट्रू असेल, ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड ट्रू, आपल्याला आउटपुट काय मिळते? ट्रू. अदरवाईज फॉल्स. हे कशामध्ये? अँड ऑपरेटर मध्ये. समजतंय? अँड ऑपरेटर. ऑर ऑपरेटर मध्ये काय आहे? एक पण कंडिशन ट्रू असली तर आपल्याला ट्रू मिळत होतं, पण ऑर ऑपरेटर अँड ऑपरेटर मध्ये आपल्याला दोन्ही कंडिशन ट्रू असेल तेव्हाच आपल्याला ट्रू मिळणार, ट्रू मिळणार. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघणार आहोत आता नॉट ऑपरेटर. आता नॉट ऑपरेटर हे जर ट्रू असेल तर फॉल्स मध्ये कन्वर्ट करेल, फॉल्स असेल तर ट्रू मध्ये कन्वर्ट करेल. ठीक आहे, बघा, नॉट, थर्ड नंबर, नॉट ऑपरेटर, नॉट ऑपरेटर. नॉट ऑपरेटर. This operator convert true into false, true into false, and false into true. Print not true. काय मिळतं आपल्याला? फॉल्स. लास्टला काय येत आहे? फॉल्स. अनकमेंट कर, कमेंट. ठीक आहे, बघा, फॉल्स मिळत आहे. आणि नॉट ऑपरेटर मध्ये फक्त एकच ऑपरेंड असतो, हे लक्षात ठेवा, एकच ऑपरेंड. जसं की अँड ऑपरेटर मध्ये आपण 2 ऑपरेंड घेतले. ठीक आहे, ऑर ऑपरेटर मध्ये पण 2 ऑपरेंड घेतले, पण नॉट मध्ये फक्त एकच. प्रिंट नॉट फॉल्स. आपल्याला काय आउटपुट मिळेल आता? इथे फॉल्स आणि इथे ट्रू. बघा, फॉल्स आणि ट्रू. समजतंय? ट्रूला कन्वर्ट केलं फॉल्स मध्ये, फॉल्सला कन्वर्ट केलं ट्रू मध्ये. हे कोणाचं काम आहे? नॉट ऑपरेटरचं. नेक्स्ट, हे झालं लॉजिकल ऑपरेटर बद्दल. आणि लॉजिकल ऑपरेटरचं मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो. जसं की बघा, एक मिनिट. फॉर आय इन रेंज 0 to 25, if I is greater than 10 and I is less than 20, print I.
मी इथं ऑपरेटर कोणतं यूज केलं आहे अँड. आता अँड ऑपरेटर काय करेल, जर माझा आय जर ग्रेटर दॅन 10 असेल आणि लेस दॅन 20 असेल तर प्रिंट करेल. ह्या दोन्ही पण कंडिशन ट्रू झाल्या पाहिजे, ह्या दोन्ही पण कंडिशन ट्रू झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता बघा आयची व्हॅल्यू कुठे आहे, स्टार्टिंगला काय आहे 0 आहे, कुठपर्यंत जाते 25 पर्यंत. आता हे जे रेंज आहे डेटा टाईप आपण हे शिकलो होतो सिक्वेन्स डेटा टाईप मध्ये. ठीक आहे. हे रेंज फंक्शन काय करेल 0 पासून 25 पर्यंत आपल्याला व्हॅल्यूज देईल आणि त्या 1 बाय 1 व्हॅल्यूज आपण त्या फॉर लूप थ्रू बाहेर काढतोय. कशामधून, या रेंज फंक्शन मधून. समजतंय. बघा आउटपुटमध्ये काय येतंय 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. आय इज ग्रेटर दॅन 10 अँड लेस दॅन 20 म्हणून आपल्याला काय मिळतंय 11 to 19. या दोन्ही पण कंडिशन ट्रू होता इथं. ठीक आहे. असा हा अँड ऑपरेटरचा यूज आहे. नेक्स्ट इथे समजा मी ऑर दिलं. ठीक आहे. आय इज ग्रेटर दॅन 30. बघ कुठपर्यंत प्रिंट करायचं आपल्याला फक्त 25. आय इज ग्रेटर दॅन 10 ही कंडिशन ट्रू होणार माझी, पण ही कंडिशन फॉल्स होणार ना. मग दोन्ही मधून एक पण कंडिशन ट्रू झाली तर मला आयची व्हॅल्यू प्रिंट करून टाकायची. आयची व्हॅल्यू काय करायची, प्रिंट करायची. तर तेव्हा आपण कोणतं ऑपरेटर यूज करणार, ऑर ऑपरेटर. तेव्हा पण आपल्याला फक्त एक कंडिशन जरी ट्रू असेल आणि रिझल्ट हवा आहे तेव्हा आपण कोणतं ऑपरेटर यूज करणार, ऑर ऑपरेटर. पण जेव्हा दोन्ही कंडिशन मॅन्डेटरी आपल्याला चेक करायचे आहे, त्या दोन्ही कंडिशन आपल्याला चेक करायचे आहे, तर तेव्हा आपण अँड ऑपरेटर यूज करणार. कोणतं ऑपरेटर, अँड ऑपरेटर. बघा आउटपुटमध्ये 24. समजतंय. इथे फक्त एक कंडिशन ही चेक होती आणि ही ट्रू झाली ते लगेच आयची व्हॅल्यू प्रिंट होऊन जाते. आपण हे उद्या फ्लो कंट्रोल बघितलं की इन डिटेलमध्ये अँड ऑपरेटर, नॉट ऑपरेटर, अजून ऑर ऑपरेटर व्यवस्थित बघू. आता फक्त इथे एक्झाम्पल एवढं लक्षात ठेवायचं, जर ऑर ऑपरेटरमध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आउटपुट मिळणार आणि ट्रू प्लस फॉल्स असेल तर ट्रू मिळणार. एक जरी ट्रू असेल तर आपल्याला काय मिळणार, ट्रू मिळणार. आणि दोन्ही फॉल्स असेल तेव्हाच आपल्याला काय मिळणार, फॉल्स. कशामध्ये, ऑर ऑपरेटरमध्ये. नेक्स्ट अँड ऑपरेटरमध्ये ट्रू प्लस ट्रू ट्रू, अदरवाईज फॉल्स. नेक्स्ट नॉट ऑपरेटर. नॉट ऑपरेटरमध्ये फक्त एकच ऑपरेटर असणार आणि त्यावरती जर मी नॉट ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपल्याला ट्रू कन्वर्ट होणार फॉल्समध्ये आणि फॉल्स कन्वर्ट होणार ट्रूमध्ये. समजतंय. हे झालं लॉजिकल ऑपरेटर बद्दल आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण बघणार आहोत आता बिटवाईज ऑपरेटर. कोणते ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर. आता हे बिटवाईज ऑपरेटर आउटडेटेड आहे पण तरी पण आपण बघू. नंबर 7 बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर्स. These operators perform operations on bits. Operations on bits. Bit levels. That's why these operators called bitwise operator. आता बिट म्हणजे काय, आता कम्प्युटरला फक्त एक लँग्वेज समजते ती आहे बायनरी लँग्वेज. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय जेव्हा पण आपण पायथनचे फीचर शिकलोय, जेव्हा पण मी पायथनचं इंट्रोडक्शन दिलंय तेव्हा मी सगळे इन डिटेलमध्ये सांगितलंय. तर ते 0 आणि 1 म्हणजेच बिट्स. 0 आणि 1 म्हणजेच काय, बिट्स. आता हे जे ऑपरेटर आहे हे डायरेक्टली बिटवरती परफॉर्म होता म्हणून यांना म्हणलं जातं बिटवाईज ऑपरेटर. जे पण मोठमोठे कॅल्क्युलेशन्स आहेत त्यामध्ये ही ऑपरेटर खूप युजफुल आहे. ठीक आहे. आपण आता बघू 1 बाय 1 बिटवाईज ऑपरेटर कोणकोणते. ठीक. नेक्स्ट फर्स्ट वन, या ऑपरेटरला काय म्हणायचं, लेफ्ट शिफ्ट. काय म्हणायचं, लेफ्ट शिफ्ट. नेक्स्ट राईट शिफ्ट. कोणतं ऑपरेटर, राईट शिफ्ट.
थर्ड. Bitwise not. Bitwise not. Fourth. Bitwise or. Bitwise and. Bitwise and. आता हे प्रॉब्लेम किंवा हे जे ऑपरेटर हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशनची गरज पडेल, ते आपण बघू कसं. ठीक आहे, बघा. प्रिंट टू लेफ्ट शिफ्ट 1 टू लेफ्ट शिफ्ट 1. आता रिझल्ट बघा काय येतो. ठीक आहे, काय येतोय 4. काय येतोय 4. जेव्हा पण तुम्ही लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर परफॉर्म करणार, ठीक आहे, लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर परफॉर्म करणार, तर तुमचा जो पण रिझल्ट असेल तो होणार n इंटू 2. काय होणार n इंटू 2. बघा 2 इंटू 2 किती होत आहे, इक्वल टू 4. समजतंय. हॅलो, हा सर. हे झालं लेफ्ट शिफ्ट बद्दल. हे कशाबद्दल, लेफ्ट शिफ्ट बद्दल. आता इंटरनली काय होत आहे मी सांगतो तुम्हाला. जसं की 2, आता मला बघायचा आहे 2चा बायनरी नंबर. प्रिंट बायनरी 2. आणि मी इथे बघा काय ऑपरेशन परफॉर्म करतोय, स्लायसिंग ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन, स्लायसिंग. आता हे स्लायसिंग ऑपरेशन मी का परफॉर्म केलं तुम्हाला सांगतो मी. 10 काय येतं आपल्याला, 10 म्हणजेच काय 10. जर मी हे स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म नाही केलं, ठीक आहे, तर आपल्याला बघा काय येत आहे 0B. पण हे 0B मला नाही पाहिजे, म्हणजे समोरचे 2 इंडेक्स नाही पाहिजे, 0 1. म्हणून मी 2 पासून स्टार्ट केलंय डायरेक्टली. समजतंय. येस सर. हो. तर 2 ची व्हॅल्यू किती आली 10. बायनरी व्हॅल्यू किती आहे 10. म्हणजे 1 आणि 0 काय झाले माझे बिट्स. काय झाले बिट्स. नेक्स्ट 1. प्रिंट आता मी चेक करणार 1 म्हणजेच काय, जेव्हा पण मी लेफ्ट शिफ्ट करणार म्हणजे जो पण बीट आहे हा 1 बीट मला काय करायचं आहे लेफ्टला शिफ्ट करायचा आहे. मग हा बीट कुठे येणार इथे. समजतंय. मग हा बीट कुठे येणार 1. आणि बघा इंटरनली 4 ची बायनरी व्हॅल्यू चेक करा तुम्ही. कशाची बायनरी. 1 मिनिट एरर येईल इथे, आपण याला कमेंट करू थोड्या वेळासाठी. काय येतोय 100. काय येतोय 100. हा जो 2 आहे हा 2चा हा बायनरी नंबर आहे आणि हे जे 1 आहे, थांबा तुम्हाला कसं सांगता येईल. पेंट ओपन करतो. तुमचा बायनरी नंबर काय 10. नेक्स्ट हा जो 0 आहे तुम्हाला काय करायचं आहे लेफ्टला शिफ्ट करायचं आहे. ठीक आहे. आता लेफ्टला शिफ्ट करायचं आहे म्हणजेच काय की जे 1 आहे हा 1 मला ॲज इट इज इथे लिहावा लागेल. आणि हे जे 0 आहे तर इथे 0 0. हा 0 2 वेळेस येईल. किती वेळेस येईल 2 वेळेस. आता इंटरनली हे बिट्स शिफ्ट होत आहे
पण तुम्ही एवढं नाही लक्षात ठेवायचं, फक्त एवढं लक्षात ठेवा n इंटू टू इक्वल टू 4. आता इथं जर मी 2 लिहिलं, आता रिझल्ट सांगा मला काय येईल? तुम्ही काय करा, इन डिटेलमध्ये एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. बीटवरती ऑपरेशन कसं परफॉर्म होत आहे तसं थोडंसं व्यवस्थित नंतर युट्यूबवरती बघून घ्या. कारण की हे जर डिटेलमध्ये शिकायला गेलं तर आपल्याला पूर्ण बीट्स काढावं लागतील आणि ती कुठे शिफ्ट होत आहे आणि त्यांच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन होत आहे ते सगळं बघावं लागेल. आणि आपल्याकडे किती 5 ऑपरेटर आहे, ऑपरेटरला अजून 2-3 दिवस लागतील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला n इंटू टू. बघा आता आउटपुटमध्ये बघा काय येत आहे, 8 का आलं, जसं की 1 जर केलं इथं लेफ्ट शिफ्ट जर 1 केलं तर म्हणजेच काय n इंटू टू म्हणजेच काय 2 इंटू टू इक्वल टू किती होत आहे 4. नंतर मी 2 वेळेस जर शिफ्ट केलं तर परत इथे इंटू 2 होत आहे, मग इक्वल टू किती होत आहे 8. किती होत आहे 8. समजतंय? येस सर. असं वर्क करतं लेफ्ट शिफ्ट. नंतर राईट शिफ्ट कसं वर्क करतं इंटरनली ते आपण बघू. प्रिंट जो पण एन आहे, जसं की मी लिहिलं 2, राईट शिफ्ट 1. बघा रिझल्ट काय येतोय 1. आता इथे 1 काय येतोय, इथे होत आहे डिव्हिजन. इंटरनली काय होत आहे डिव्हिजन. बघा प्रिंट 2 डिवाइड बाय 1. बघा आउटपुट 2. एक मिनिट, जेव्हा पण मी 2 फ्लोअर ऑपरेटर यूज करतोय तर तेव्हा आपल्याला एक सिंगल डिजिट मिळतोय. ठीक आहे, पण हे इंटरनली 2 वेळेस होत आहे. जेव्हा पण मी राईट शिफ्ट करेल तेव्हा डिव्हिजन माझा 2 वेळेस परफॉर्म होईल ऑटोमॅटिकली. हे कशाचं काम आहे, हे राईट शिफ्ट. हे लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट बद्दल एवढंच लक्षात ठेवा. नंतर आपण बघू आता नॉट ऑपरेटर, नंतर ऑर ऑपरेटर, नंतर अँड ऑपरेटर. ठीक आहे, याचे अजून मी तुम्हाला काही एक्झाम्पल पाठवून देईल जर समजा तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल. आणि हे ऑपरेटर आउटडेटेड आहे, आता कोणी यूज करत नाही. आणि आपण आपल्या प्रोग्राममध्ये तर बघा तुम्ही पूर्ण आता लास्टपर्यंत, पायथनच्या लास्टपर्यंत आपण हे ऑपरेटर कुठे यूज नाही करणार. ठीक आहे, हे आता फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम आपण यूज करतोय. हे झालं लेफ्ट आणि राईट शिफ्ट ऑपरेटर. नेक्स्ट बिटवाईज नॉट. तर ह्या ऑपरेटरला परत एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्याला म्हणतात बिटवाईज नॉट ऑपरेटर. जे पण तुमचं एस्केप बटन असतं कीबोर्डला त्याच्या खाली हा सिम्बॉल असतो टिल्ड, याला म्हणतात टिल्ड सिम्बॉल. ठीक आहे, हा यूज होतो बिटवाईज नॉटमध्ये. कशामध्ये, बिटवाईज नॉटमध्ये. आणि नॉट ऑपरेटरमध्ये तुम्हाला माहिती आहे की एकच ऑपरेंडच असतो. जसं की बघा प्रिंट, मी इथं दिलं 2. आता काय आउटपुट येईल सांगा बरं मला. आणि इथं जर मी दिला टिल्ड सिम्बॉल. ठीक आहे, आता ऑपरेटर जसं की आपण नॉट शिकलो अगोदर, तर इथे आउटपुट काय येईल, काही थोडंसं आयडिया लावू शकता तुम्ही, काय वाटतं. ठीक आहे, जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फक्त, मायनस आणि जो पण n+1. कोणता फॉर्म्युला, n+1. मग आता इथे आउटपुट काय येईल आपलं -3. काय आउटपुट येईल -3. बघा समजतंय. हे झालं बिटवाईज नॉट. हे कशाबद्दल झालं, बिटवाईज नॉट. तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घ्या, असं नाही. प्रिंट
टिल्ड ऑपरेटर 98. आता काय येईल आपल्याला -100, काय येईल -99, सॉरी -99. ठीक आहे, हे झालं बिटवाईज नॉट बद्दल. नेक्स्ट आपण बघू ऑर ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर? ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटरमध्ये तेच मी जे सांगितलं आहे ऑलरेडी. जर एक पण ट्रू असेल तर आपल्याला रिझल्ट मिळेल ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा प्रिंट 2 or 3, 2 or 3. बघा आपल्याला रिझल्ट काय मिळतोय? 3 येतोय. आता 3 काय येतोय? ठीक आहे, आता आपण जर 2 ला जर बायनरीमध्ये कन्वर्ट केलं, प्रिंट बिन 2 कॉमा, आपण परत 3 ला कन्वर्ट करतो, बिन 3. थोडासा कॉम्प्लेक्स पार्ट आहे बघा. 1 0 आणि 1 1, 1 0 आणि 1 1. तर 2 साठी काय 1 0, 3 साठी किती 1 1. आणि ऑर ऑपरेटरचं काय काम आहे? जर एक पण ट्रू असेल तर आपल्याला आउटपुट काय मिळत आहे? ट्रू. समजतंय? मग आपल्याला दोन्हीमध्ये काय मिळेल? आउटपुट 1 1. 1 1 म्हणजेच काय? ट्रू. आता एक पण जर ट्रू असेल, जसं की 1 0 आणि 1 1 म्हणजेच काय? ट्रू. नंतर 0 1 म्हणजेच पण ट्रू. बघा बायनरी व्हॅल्यू जो पण रिझल्ट होतो आपला 3 ची बायनरी व्हॅल्यू बघू आपण किती आहे. बघा 3. तर हे 1 1 म्हणजेच काय? 3. तर मी बायनरीला डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं 1 1 ला. बघा A इक्वल टू 0B वन 1 प्रिंट A. काय मिळतं आपल्याला? 3. समजतंय? आता हे झालं 2. हे कशासाठी झालं? 2 साठी. 2 हे झालं 3 साठी. जेव्हा पण आपण 2 आणि 3 मध्ये ऑर ऑपरेशन परफॉर्म करणार, आपल्याला काय रिझल्ट मिळत आहे? 1 1. आणि 1 1 म्हणजेच किती? 3. किती? 3. समजतंय? हॅलो, सर समजते. ठीक. नेक्स्ट आपण बघू अँड ऑपरेटर. कोणतं? अँड. वन 0 2 साठी, नंतर 1 1 3 साठी. आणि अँड ऑपरेटरमध्ये जेव्हा दोन्ही ट्रू असेल तेव्हाच आपल्याला ट्रू मिळणार, म्हणजेच इथं 1, इथे 0. आणि आता आपण 1 0 ची बायनरी व्हॅल्यू बघू. 1 0 ची बायनरी व्हॅल्यू, सॉरी बायनरी नाही, डेसिमल व्हॅल्यू. बायनरी डेसिमल व्हॅल्यू A इक्वल टू 0B 0B 1 0 प्रिंट A. बघा आउटपुट काय मिळत आहे? 2. म्हणजेच 1 0 किती? 2. हे झालं अँड ऑपरेशन साठी. बघा परत एकदा प्रिंट 2 and 3. काय मिळालं पाहिजे आपल्याला रिझल्ट? 2. करेक्ट येतोय का? यस करेक्ट. समजलं? हे झालं अँड ऑपरेटर. बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर, बिटवाईज नॉट, राईट शिफ्ट आणि लेफ्ट शिफ्ट. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत आता उद्या फ्लो कंट्रोल.
त्याच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. जे पण अगोदर आपण डेटा टाईप बघितले, लिस्ट, सेट, टपल, म्युटेबिलिटी काय असतं, इम्युटेबिलिटी काय असतं. जसं की मला अजून एक तुम्हाला एक इंटरव्ह्यू रिलेटेड एक क्वेश्चन सांगायचा आहे. जर तुम्हाला एक लिस्ट दिली, लिस्ट 1 इक्वल टू 23, 34, 56, 67. ठीक आहे. आणि क्वेश्चन असा आहे की प्रिंट फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट विदाउट युजिंग लूप, विदाउट युजिंग इंडेक्सिंग. ठीक. प्रिंट फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट विदाउट युजिंग लूप्स and indexing and predefined functions. कसा प्रिंट करणार काय सांगता येईल? सपोज ही लिस्ट आहे, मला फक्त प्रिंट करायचं आहे 23 आणि 67. काय प्रिंट करायचं फक्त 23 आणि 67. तर बघा, त्यासाठी मी एक 3 व्हेरिएबल डिक्लेअर करतो. फर्स्ट कॉमा, इथं देणार मी ऑल रिमेनिंग एलिमेंट्स आणि लास्ट इक्वल टू लिस्ट 1. ठीक आहे. तर बघा, प्रिंट फर्स्ट, प्रिंट ऑल, प्रिंट लास्ट. बघा आउटपुट. फर्स्ट एलिमेंट काय आपला 23 येतोय, 23. नेक्स्ट काय, लास्टवाला एलिमेंट 67. लास्टवाले प्रिंटमध्ये काय प्रिंट होत आहे 67, म्हणजेच काय लास्ट एलिमेंट. आणि जे पण रिमेनिंग एलिमेंट आहे ते ऑल म्हणजेच मध्ये. ठीक आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे. याला म्हणतात लिस्ट अनपॅकिंग. याला काय म्हणतात? लिस्ट अनपॅकिंग. आपण जेव्हा लिस्ट अनपॅकिंग बघू तेव्हा डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. हे झालं ऑपरेटर बद्दल. उद्या आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, फ्लो कंट्रोल. आता फ्लो कंट्रोल म्हणजे काय? जेव्हा पण मला प्रोग्रामचं एक्झिक्युशन दुसऱ्या डायरेक्शनमध्ये पाठवायचं आहे किंवा जे पण प्रोग्रामचं एक्झिक्युशन आहे त्याला कंट्रोल करायचं आहे, तर तेव्हा आपण कोणता कन्सेप्ट यूज करणार? फ्लो कंट्रोल. ठीक आहे. आता बघा, फ्लो कंट्रोल काय असतं ते आपण बघू. न्यू चॅप्टर, फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोल decides the execution of the program. समजतंय? तर फ्लो कंट्रोल हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड असतो. किती पार्ट्स मध्ये? डिवाइड मध्ये तीन पार्ट्स मध्ये. फ्लो कंट्रोल divided in 3 parts. First one, selection statement. याला म्हणलं जातं ब्रँचिंग स्टेटमेंट. नेक्स्ट, कंडिशनल स्टेटमेंट. ठीक. नेक्स्ट, इटरेटिव्ह स्टेटमेंट, रिपीटेटिव्ह स्टेटमेंट, अजून एक वर्ड आहे लूपिंग स्टेटमेंट्स. नेक्स्ट, जंपिंग स्टेटमेंट, ट्रान्सफर स्टेटमेंट,
ठीक आहे. आता हे इन डिटेलमध्ये आपण फ्लो कंट्रोलमध्ये बघणार आहोत. सिलेक्शन स्टेटमेंट काय असतं, इटरेटिव्ह स्टेटमेंट काय असतं, जम्पिंग स्टेटमेंट काय असतं. ठीक आहे. आता ह्या ऑपरेटरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल आणि असं वाटत असेल की बिट वाईज ऑपरेटर नाही समजलंय, अँड ऑर नॉट. ठीक आहे. जर तुम्ही एखाद्या दिवशी ऑफलाईन आले क्लासला तर आपण तेव्हा इन डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. आता सध्या हे ऑनलाईन एवढं लक्षात ठेवा, जे पण मी फॉर्म्युले सांगितले शॉर्टकट्स, जसं की बिटवाईज अँड केव्हा यूज करायचं, बिटवाईज ऑर ऑपरेटर केव्हा यूज करायचं. आता हे जेव्हा पण आपल्याला बिटवरती काय ऑपरेशन परफॉर्म करायचे तेव्हा आपण ही बिटवाईज ऑपरेटर यूज करणार. पण आपण सहसा बिटवरती काय ऑपरेशन परफॉर्म करतो का, नाही. आणि पण जेव्हा पण आपल्याला लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर म्हणजेच काय n×2, जर आपण 1 केलं इथं तर आपल्याला रिझल्ट देईल त्याच्या डबलने, परत 2 जर केलं तर परत डबल म्हणजेच 8. हे बेसिक फॉर्म्युले हे लक्षात ठेवा. नंतर राईट शिफ्टचं तुम्हाला सांगितलं मी की 2 वेळेस डिव्हिजन करेल. तरी पण तुम्ही इन डिटेलमध्ये एकदा बघा, नाहीच समजलं तर आपण ऑफलाईन डिस्कस करू. ठीक आहे. याच्यावरती आपण एवढा टाइम का नाही स्पेंड केला, कारण की जास्त आपण यूज नाही करणार आहे. आपण यूज करणार आहोत लॉजिकल ऑपरेटर, जसं की 2 कंडिशन चेक करायचे आहे किंवा मोर दॅन 2 कंडिशन चेक करायचे आहे, तेव्हा आपण काय यूज करणार, लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. आता लॉजिकल ऑपरेटरचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देतो आणि मला त्याचं आउटपुट सांगा. ठीक आहे. बघा, प्रिंट गणेश अँड राहुल अँड विशाल. ठीक आहे. और फॉल्स. आता याचा आन्सर सांगा मला. सांगता येईल? हॅलो, बघा आता इथे गणेश. ठीक आहे. याला इंटरनली कन्सिडर केलं जाईल ट्रू. याला काय कन्सिडर केलं जाईल, ट्रू. ट्रू अँड ट्रू. आपल्याला रिझल्ट काय मिळतो इथे, या पूर्ण एक्सप्रेशनचा ट्रू. समजतंय? नेक्स्ट, ट्रू इथपर्यंत आपलं जे पण एक्सप्रेशन आहे ते काय रिटर्न करतंय, ट्रू व्हॅल्यू. नंतर ट्रू अँड ट्रू, याला पण काय कन्सिडर केलं जाईल, ट्रू. ठीक आहे. मग ट्रू अँड ट्रू, इथे पण आपल्याला काय येईल, ट्रू. ट्रू और फॉल्स म्हणजे ऑर ऑपरेटर काय करेल, आता इथे आहे ट्रू. ट्रू म्हणजेच काय, 1. 1 और 0 आपल्याला रिटर्न करेल ऑर ऑपरेटर 1. 1 म्हणजेच काय, विशाल. बघा आउटपुटमध्ये काय येते, विशाल. समजतंय? हॅलो, नाही सर, काय झेपत नाही. हॅलो. हॅलो. हो बोला सर. हा सर, परत एकदा सांगा काय होत होते. गणेश अँड राहुल. गणेश अँड राहुल. ठीक आहे. याला कन्सिडर केलं जाईल इंटरनली ट्रू. ठीक आहे. अदर देन 0 असेल तर त्याला कन्सिडर केलं जातं पायथनमध्ये ट्रूच. ठीक आहे. बाकी कोणता पण डेटा टाईप असो म्हणतो, जसं की हा स्ट्रिंग आहे, याला कन्सिडर केलं जाईल ट्रू. ट्रू अँड ट्रू. ट्रू अँड ट्रू. आपल्याला हे पूर्ण एक्सप्रेशन काय रिटर्न करताय, ट्रू. समजतंय? नंतर ट्रू अँड हे पण एक्सप्रेशन म्हणजेच काय, ट्रू. इथून इथपर्यंत आपल्याला काय व्हॅल्यू मिळते, ट्रू. नंतर आहे ऑर ऑपरेटर फॉल्स. ऑर ऑपरेटर काय करेल, इकडचा ट्रू, ही जी पूर्ण साईड आहे ही ट्रू. ट्रू और फॉल्स, जर एक ट्रू और फॉल्स असेल तर आपल्याला रिटर्न करेल ट्रू. आणि लास्टला आपला कंट्रोल कुठे आहे, विशाल जवळ, म्हणून आपल्याला प्रिंट होत आहे विशाल. समजतंय? ओके. हो. नेक्स्ट, प्रिंट 0 and 1 and or 1 and 0. आता सांगा आउटपुट. झिरो.
ठीक आहे, बघू आपण. येस, करेक्ट. ठीक आहे. आता 0 कसं आलं बघा. आता हे अँड ऑपरेटर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तेव्हाच रिटर्न करेल 1. बरोबर आहे का? येस. नेक्स्ट, इथे 1 आहे आणि इथे काय येतो आपल्याला 0. 0 और 1 इथे काय रिटर्न होईल 1. 1 अँड 0. लास्टला कंट्रोल कुठे आहे आपलं, म्हणजे अँड ऑपरेटर काय करेल, इथे पण ट्रू पाहिजे आणि इथे पण ट्रू पाहिजे, पण इथं बाय डिफॉल्ट काय इथं दिलं मी 0. लास्टला कंट्रोल कुठे आहे आपला 0 वरती. ठीक आहे, म्हणून आपल्याला प्रिंट होईल 0. समजतंय? हे लेफ्ट टू राईट जाईल, चेक करा. लेफ्ट टू राईट. लास्टला कंट्रोल आपला 0 वरती येत आहे इथं, म्हणून आपल्याला 0 आउटपुट येत आहे. हे झाले काय बेसिक एक्झाम्पल. जर काही एक्झाम्पल डिस्कस करायचे असेल तर ते पण आपण बघू. ठीक आहे. आता उद्या नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, फ्लो कंट्रोल. कोणतं चॅप्टर? फ्लो कंट्रोल. समजतंय इथपर्यंत? काही डाऊट? बिटवाईज मध्ये जर मला असा डाऊट होता की बिटवाईज मध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफलाईन कधी आले क्लासला तर आपण बघून घेऊ. ठीक आहे.